रायगडमध्ये तटकरे यांनी केलेल्या नॅपकिन नकलीने आता महायुतीला चांगलाच घाम फुटलाय। मात्र खरं बघायचं झालं तर पालकमंत्री पद कुणाला जाईल या विचाराने हा घाम राजकीय नेत्यांना रायगडच्या फुटलाय असं देखील म्हटलं जातंय। नेमका हा विषय काय आहे आणि रायगडमध्ये हे नॅपकिनचं कसलं राजकारण सुरू आहे? एका नॅपकिनला घेऊन केलेल्या नकलीने महायुतीची फक्त युती झाली, म्हणजे महायुतीमधून युती हा फक्त शब्द आता वापरला जातोय। हे नक्की प्रकरण काय आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर हा सगळा नॅपकिन वॉर जो रायगडमध्ये सुरू झालाय त्याचं मूळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्याकडून सुरू झाला। शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकिन स्टाईलवर सुनील तटकरे यांनी नक्कल केली आणि गोगावलेंना डिवचलं। ते कसे डिवचतात, का डिवचतात याचा मे मधला जो व्हिडिओ आहे तो आमच्याकडे आहे, तो मी आधी तुम्हाला दाखवतो। हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे, त्यामुळे मला पुन्हा असलं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करू नका। बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, आपण सगळेजण आलात। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता या नकलीनंतर भरत गोगावले यांनी ठरवलेलं की याचं उत्तर हे योग्य वेळी आम्ही देऊ, आणि काल ती योग्य वेळ आली। भरत गोगावले यांचा वाढदिवस काल होता आणि याच दिवसाचे औचित्य साधून त्यांनी अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्यात गोगावलेंनी त्यांच्या जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांना सरळ नॅपकिन वाटले होते आणि सोहळ्यात जेव्हा एंट्री झाली तसे ते नॅपकिन सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी गरागरा फिरवायला सांगितले होते। ज्या वेळेला मंत्री महोदय आतमध्ये येतील तेव्हा तो रुमाल जो तुम्हाला दिलेला आहे तो सगळ्यांनी हातामध्ये फिरवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आणि त्या रुमालाची भीती ज्यांनी टीका केली यांच्यापर्यंत गेली पाहिजे, त्यांना घाम फुटला पाहिजे। अशा प्रकारचं आपण या ठिकाणी रुमालाने स्वागत करायचं। या ठिकाणी हा रुमाल, कारण सगळेजण रुमालावरतीच बोलतील। हा रुमाल तुम्हाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही। रुमालाची भीती तटकरे साहेब तुम्हाला किती, त्यामुळे हा रुमाल जो आहे तो आज तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे बघा। या रुमालामध्ये माननीय भरत गोगावले यांच्या वरती प्रेम करणाऱ्या लाखो लोकांचा आशीर्वाद आहे। म्हणजे एकदम शिस्तीत वेळ बघून त्यांनी 2 हप्त्यापूर्वी जी टीका केली होती त्याला उत्तर देण्याचं या सोहळ्यामध्ये ठरवलेलं। मंत्री गोगावले यांचे कार्यकर्ते खासदार तटकरेंविरोधात या सोहळ्यात चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। त्यामुळे गोगावलेंना नॅपकिन स्टाईल करून त्यांची नक्कल करून चिडवणं हे तटकरेंच्या चांगलंच अंगलट आल्याचं देखील म्हटलं गेलं। आता जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरूनच या दोन्ही नेत्यांमध्ये वाद आहे। शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यात महायुतीमध्ये असून देखील, ते दोघं एकत्र या महायुतीत असून देखील फक्त आणि फक्त पालकमंत्री पदासाठी हा वाद आहे। अदिती तटकरेंना पालकमंत्री पद जाहीर झाले होते, परंतु मंत्री गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि नंतर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली। यानंतर पालकमंत्री पदाचं घोंगडं जे आहे ते भिजतच राहिलं। यावरून तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये नेहमीच कलगीतुरा रंगत असतो। आतापर्यंत मंत्री भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री बाबत प्रचंड आक्रमक असताना दिसलेले। मात्र आता गोगावलेंनी म्हटलंय की रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तो आम्हाला मान्य असेल। म्हणजे या वेळेला त्यांनी मान्य असेल जे काही निर्णय होईल पालकमंत्री पदाबाबत असं म्हटलंय। अलीकडच्या काळातील भूमिका पाहता ते काहीसे आता शांत झाल्याचे तर दिसतायत, मात्र त्यांच्या पक्षातील नेते आणि शिवसेनेचे आमदार काही शांत झालेले दिसत नाहीये।
त्यांच्या भूमिकेमुळे पुढच्या निवडणुकांमध्ये महायुतीचं काही खरं दिसत नाहीये. अलिबागचे आमदार आणि शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी यांनी भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळत नसल्याने पालकमंत्री पद न देता स्वतःच्याच पदरात सगळं पाडून घेण्याची नेहमीची सुनील तटकरे यांची सवय असल्याची टीका केली. ज्यांना मालकत्व होता आलेलं नाहीये त्यांनी रायगडचे पालकत्व स्वीकारू नये असे हे दळवी म्हणालेत. आगामी काळातील निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत, परंतु सुनील तटकरे सारख्या महाभागाचा कुठेच लवलेश असणार नाही असं देखील दळवी म्हणालेत. रायगडमध्ये महायुतीमध्ये आता बिघाडी होण्याची शक्यता अजून वाढली आहे. वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यात बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले. महायुती नव्हे तर युती असा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलंय आणि रायगडमध्ये राष्ट्रवादी सोबत युती नाही असं वक्तव्य शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी देखील केलंय. म्हणजे काय, या सगळ्यामध्ये या दोन्ही महत्वाच्या नेत्यांना म्हणायचं आहे की युती ही भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्येच होणार, यामध्ये राष्ट्रवादी जी आहे ती बाजूला सारली जाणार आहे असे एकंदरीत चिन्ह जे आहे हे त्यांनी त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यातून आणि संपूर्ण या नॅपकिनच्या वॉरमुळे सगळं काही असंच स्पष्ट करून दाखवलंय. जे पाहिजे ते आपल्याच पदरामध्ये पाहिजे. ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये. पहिलं मालकत्व स्वीकारा. खऱ्या अर्थाने ते जर साध्य केलं तर तुम्हाला पालकत्व स्वीकारण्याचा अधिकार निश्चित आहे. तुम्हाला मालकत्वच नाही आहे आणि नेहमीच काय झालं की आपल्यालाच पाहिजे. पण आता बरेचसेला परवा त्यांनी सांगितलं, या नॅपकिन फिरून अगदी सगळ्या गोष्टींनी दाखवलं त्यांनी, पण तो खांद्यावरती घेतला. खांद्यावर आपण कधी घेतो टावेल किंवा नॅपकिन? एखाद्या वाईट प्रसंगामध्ये आपण घेतो. बरेचसे तर काखेत घेतात. तर पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरत शेठ, आणि कधी जाणार नाही, कारण आम्ही शिवसैनिक आहोत. आमच्या नसानसात बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त घुमत आहे. त्यामुळे आम्ही हे असल्या गोष्टींना मी नेहमी सांगत असतो की अशा फालतूगिरींना आणि अशा भेकडगिरीला आम्ही भीक घालत नसतो. काय सत्तेचा माज दाखवायचा आहे तो दाखवा. रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून. तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर. लढवणार आहात. आता राहिला प्रश्न, येणाऱ्या 4 महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपंचायती येतील, त्यानंतर आमच्या ग्रामपंचायती येतील. तेव्हा सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे, लक्षात ठेवा. आपण बसून त्याची सगळी विगतवारी करूया. माझी एकच विनंती आहे, आता आमचा योगेश मंत्री आहे, तिकडं उदय सामंत मंत्री आहेत, इकडं मी मंत्री आहे, तिकडं नितेश राणे मंत्री आहे. असे आम्ही या कोकणामध्ये आपल्या ह्याच्यामधले युतीमधल्या, का मी महायुतीचं नाही, युतीमधले आम्ही 4 मंत्री आहोत. त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. तर रायगडचं राजकारण आता चांगलंच तापलंय. कोकणात महायुतीत बिघाडी असल्याचा अजून एक मोठा पुरावा या महाराष्ट्राला आता मिळालाय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच माहितीपूर्ण राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.